जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला उपवासाचं पीठ प्रीमिक्स शिकवणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्यासाठी आपल्याला लागणार आहे भगर, लागणार आहे साबुदाणा, लागणार आहे भगर मी पाव किलो घेतलेली आहे, 250 ग्राम। तुम्ही जास्त घ्या कारण हे प्रीमिक्स मी वर्षभर टिकेल असं तुम्हाला सांगणार आहे आणि ही रेसिपी 10 मिनिटात बनते, त्यामुळे खूप सोपी पण आहे आणि खूप टिकणारी पण आहे। तर त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला करून दाखवणार आहे। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करून बघू शकतात, करून ठेवू शकतात। त्यासाठी मी 1 वाटी हा वरईचा तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। थोडे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाण्याचे आपण झिरकं पण बनवणार आहोत, म्हणून मी थोडे शेंगदाणे जरा जास्त घेतलेले आहे आणि 1 बटाटा घेतलेला आहे। तो यासाठी या प्रमाणासाठी 1 मी बटाटा घेतलेला आहे। तुमचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तुम्ही वरईचे तांदूळ अर्धा किलो किंवा 1 किलो घेऊ शकता आणि त्याचे अर्धी तुम्ही साबुदाणे घ्यायचे आहेत। म्हणजे भगर तुम्हाला 1 किलो जर तुम्ही भगर घेतली तर अर्धा किलो साबुदाणे घ्यायचे आहेत, ठीक आहे। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चला आपण सुरुवात करू आपल्या रेसिपीला। आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे। फार जास्तही भाजायची नाही, फक्त तिचा कलर थोडा चेंज व्हायला हवा। खूप छान आणि सोपी रेसिपी आहे। मी तुम्हाला अशाच सोप्या रेसिपी घेऊन येत असते। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। विशेष म्हणजे ही रेसिपी 1 वर्षभर टिकते आणि हल्ली कोणाला इतका वेळही नसतो, त्यामुळे ही पटकन होणारी अशी रेसिपी आहे। फक्त 10 मिनिटात ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता। उपवासासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे ही। या रेसिपीने तुम्ही चहाही बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात, इडली बनवू शकतात। या रेसिपीपासून तुम्ही आप्पे बनवू शकतात, वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही बनवू शकतात, चिला बनवू शकतात, पराठा बनवू शकतात। खूप रेसिपी याने तयार होतात। ही अशी एकमेव रेसिपी आहे का त्यापासून तुम्ही खूप प्रकार बनवू शकतात। बघा आपले तांदूळ आता भाजलेले आहेत। हे वरईचे तांदूळ आहे, याला भगरही म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कळवा। चला आता आपली भाजलेली आहे भगर, आपण काढून घेऊया। मी भगर काढून घेतलेली आहे। आता आपण साबुदाणा घालूया, तोही आपल्याला थोडाच भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा पण आपल्याला थोडाच भाजायचा आहे, जास्त लाल करायचा नाही। या रेसिपीसाठी साहित्यही फार कमी लागते आणि ते आपल्या घरातच असते। ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या आपल्या घरात नेहमीच असतात। अगदी 2-3 मिनिटे लागतात फक्त। कुठली रेसिपी हवी आहे नक्की तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही माझी रेसिपी कुठल्या शहरातून बघतात मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आता आपले साबुदाणे भाजलेले आहेत, तेही आपण काढून घेऊ। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मात्र आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपण जरा जास्त घेतलेले आहे कारण आपण जे थालीपीठ करणार आहोत त्यासाठी पण आपण शेंगदाण्याचा वापर करणार आहोत। आणि जे एक मी तुम्हाला थालीपीठाबरोबर जे झिरकं सांगणार आहे त्यासाठी पण आपल्याला शेंगदाण्याचा वापर करावा लागणार आहे, म्हणून मी एकदाच ते भाजून घेत आहे। तुमच्याकडे झिरक्याला काय म्हणतात ते नक्की सांगा। आमच्याकडे झिरका आणि गुट असं बोललं जातं। तुमच्याकडे काही वेगळा शब्द असेल तर नक्की सांगा। आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत, आपण गॅस बंद करू। बघा छान शेंगदाणे भाजले गेलेले आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। शेंगदाणे जळू नाही म्हणून मी थोडे हलवून घेत आहे। मस्त शेंगदाण्याचा आवाज येत आहे आणि वासही खूप छान येत आहे। घरगुती असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। चला तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। मिक्सरच्या भांड्यात साबुदाणे आणि भगर ते आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटून झालेलं आहे, आपण ते काढून घेऊ। प्रीमिक्स आता आपलं तयार झालेलं आहे। बघा अगदी पिठासारखं झालेलं आहे।
अगदी बारीक पावडर तयार झालेली आहे. शेंगदाण्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. शेंगदाण्याची साल मी काढून घेतलेली आहे. आता ते आपल्याला वाटून घ्यायचे आहे. आपल्याला थोडा जाड शेंगदाण्याचा कूट हवा आहे. जाडसर कूट तयार झाला आहे. तो आपल्याला थोडासा काढून ठेवायचा आहे. त्यातले थोडे शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचे आहे. आपल्याला ते जिरक्यासाठी बारीक करायचे आहे. थोडा कूट मी जाडसर काढून ठेवलेला आहे. तुम्हाला जर बारीक कूट हवा असेल थालीपीठासाठी तर तुम्ही बारीक कूट टाकू शकता. पण जाड शेंगदाण्याचा कूट थालीपीठासाठी चांगला लागतो. यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घालून वाटू शकता, जिरे घालून वाटू शकता. पण मला जास्त तिखट नको आहे म्हणून मी वाटत नाही. म्हणून मी यात मिरच्या घालत नाही. तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही यात मिरच्या आणि जिरे घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे. अजून थोडं पाणी घालत आहे. बघा आपली ही अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. शेंगदाणे मी बारीक वाटून घेतलेले आहे पाणी घालून. हे जे आपलं प्रीमिक्स आहे त्यातनं मी एक छोटी वाटी घेत आहे. मला आत्ता फक्त इतकं बस आहे त्यामुळे मी एवढेच बनवणार आहे. एक छोटी वाटी प्रीमिक्स घेतलेलं आहे ते आपण परातीत घालायचं. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. जो बटाटा आपण किसून ठेवलेला आहे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला यात घालायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. जिरे घालायचे आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची पण घालू शकता. हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपला बटाटा ओला आहे म्हणून मी पाणी नाही घातलेलं. आधी आपण असंच मळूया. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. थोडं नरम मळून घ्यायचं आहे आपल्याला. भाकरीचं पीठ जसं आपण मळतो तसं ते मळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने ते घालून घ्यायचं आहे. पीठ अगदी एकजीव होतं. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. ते आपण झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटे ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण झिरकं तयार करून घेऊया. थोडंसं तेल घालायचं आहे. जिरे घालायचे आहे. गॅस थोडा कमी करायचा आहे. मिरच्या घालत आहे मी. आता आपण जे शेंगदाणे वाटलेले आहे ते यात टाकायचे आहे. मिक्स करायचं आहे. त्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे. सतत हलवत राहायचं आहे नाहीतर मिश्रण पॅनला चिपकेल. आता हे किती पातळ करायचं आहे तुमच्यावर आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मी घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी यात टाकत आहे. पटापट हलवायचं आहे. गुठळ्या व्हायला नको. उकळी आलेली आहे म्हणजे आपलं झिरकं तयार झालेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे.
बघा किती छान दिसतं आहे, आत्ताच खाला असं वाटतंय. या पद्धतीने आपलं पारंपरिक झिरकं तयार झालेलं आहे. आता आपण आपले थालीपीठ तयार करून घेऊ. तवा ठेवलेला आहे, आपण थालीपीठ तयार करू. एक प्लास्टिकचं कागद घेतलेला आहे, जरा जाड आहे आणि गोल कापून घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉटनचा कपडा घेऊ शकता, त्यावर तुम्ही थालीपीठ बनवू शकता. आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे. एक छोटासा गोळा घेतलेला आहे, गोल करायचा, यावर ठेवायचा. थोडा पाण्याचा नाहीतर तेलाचा हात लावून आपल्याला ते थापून घ्यायचं. मी पाण्याचा हात लावून थापून घेत आहे, तुम्ही तेलाचाही हात लावू शकता. बघा किती पटकन बनलेला आहे आणि अगदी सोपा आहे. मध्ये एक होल पाडायचं आहे. आपले थालीपीठ आता रेडी झालेलं आहे, आपण ते भाजून घेऊ. तवा तापलेला आहे, त्याला आपल्याला तेल लावायचं आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही तूपही लावू शकता. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला ह्या होलामध्ये. खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपण त्याला पलटी करून घेऊया. वरतून तेल लावून घेऊ. तुम्ही तूपही लावू शकता. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे. अगदी पटापट बनतात. तुम्ही यापेक्षा आकाराने मोठेही बनवू शकता. मी छोटे छोटे बनवून दाखवले आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे. दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. बघा किती छान कलर आलेला आहे आणि आपलं खरपूस भाजून झालेलं आहे थालीपीठ. आता आपण ते काढून घेऊ. मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. पीठ घ्यायचंय, गोळा करायचा आहे त्याचा, यावर ठेवायचा आणि हात ओला करून ते थापून घ्यायचं. ओल्या हाताने ते पटापट थापलं जातं. मध्ये एक होल पाडायचा आहे. आता आपलं थापून झालेलं आहे. या होलात थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे थालीपीठ तव्याला चिपकत नाही. बघा आपलं थालीपीठ अगदी खरपूस भाजून झालेलं आहे. ते आपण काढून घेऊ. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.